द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। 2 सप्टेंबर रोजी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जी.आर. महाराष्ट्र शासनाने काढला। या जी.आरचा संपूर्ण ओबीसी बांधवांनी विरोध केला। त्यानंतर आता काँग्रेस कमिटीने देखील याचा विरोध केला असून आज गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी हा जी.आर. तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली। तसेच जोपर्यंत जी.आर. महाराष्ट्र शासन रद्द करणार नाही तोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते शांत बसणार नाही असा इशारा देखील यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर वराडे यांनी दिला। ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना आतमध्ये घुसवून त्यांना त्या ठिकाणी आरक्षण देण्याची भूमिका घेतलेली आहे। वास्तविक ही 27% आरक्षणाला धोका आहे, कारण 27%च्या आरक्षणामध्ये जर मराठा त्या ठिकाणी आतमध्ये आलेत तर निश्चितपणाने जो सामान्य ओबीसी आहे तो दुरावला जाईल, त्याला कुठल्याही योजनेचा फायदा मिळणार नाही। कारण मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आहे, नोकरीवरही प्रगत आहे, राजकीय क्षेत्रात प्रगत आहे। त्या लोकांना जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी EWS प्रमाणे भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करून त्यांना आरक्षण द्यावं। आम्हाला त्याच्याशी काही म्हणायचं नाही। तेच बाब या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाला आणलं। बंजारा समाज ऑलरेडी NT आणि VGNT मध्ये समाविष्ट आहे, त्याच्या ते आरक्षण घेत आहे। त्या आरक्षणामध्ये त्यांना अनेक नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि म्हणून STच्या या 7% आरक्षणामध्ये त्यांनाही पुन्हा समाविष्ट केलं तर हा जो दुर्लक्षित मूळ आदिवासी आहे जो STमध्ये हा दुरावला जाईल आणि त्याचा विकास कधी होणार नाही। आणि म्हणून गोंदिया जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमिटीने निर्णय घेतलेला आहे की या आरक्षणामध्ये जर 2 जाती समाविष्ट करत असतील तर त्याचा आम्ही विरोध, त्याला कुठल्याही प्रकारचं समर्थन नाही आणि ओबीसीच्या आणि STच्या आंदोलनाला काँग्रेसचा 100% समर्थन या जिल्ह्यामध्ये राहील। याच्यासाठी आज आम्ही हा पहिला आंदोलन केले। गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हे भव्य धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी चुकीच्या पद्धतीने मराठा समाजाच्या दबावाखाली येऊन ज्या पद्धतीने ओबीसी समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर 2 सप्टेंबरला जो जी.आर. काढला त्या जी.आरचं स्पष्टीकरण देत ते पूर्ण राज्यामध्ये सांगत फिरत आहेत की आम्ही हे आरक्षण ओबीसीमधून दिलेलं नाही। तर आमचा ओबीसी समाजाचा यांना प्रश्न आहे की नेमकं तुम्ही आरक्षण दिलं कुठून? जर 50%ची मर्यादा वाढवता येत नाही आरक्षणाची तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या कोट्यवधीचे संख्येत असलेल्या मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं कुठून? आणि ज्या मराठा समाजाचे 20 मुख्यमंत्री होऊन गेले त्या समाजाला आरक्षणाची गरज काय? जर तुम्ही नेमलेल्या आयोगाने अहवाल सादर करताना मराठा समाज हा शैक्षणिक, राजनीतिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत आहे असा अहवाल दिल्यावर सुद्धा फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या दबावाखाली त्यांनी जो नंगा नाच मुंबईमध्ये नाचला त्याच्या दबावाखाली येऊन जर शासन या प्रकारे हतबल होत असेल तर शेवटी आम जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आता आपण बघत असाल धनगर समाज असो, बंजारा समाज असो, हे सुद्धा आरक्षण मागत आहेत। पुढे प्रत्येक जात ही आरक्षणाची डिमांड करेल आणि आपल्याला कल्पना असेल की जातीला आरक्षण मिळत नाही म्हणून त्यांनी चुकीच्या पद्धतीने, असंवैधानिक पद्धतीने मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा हा प्रयत्न आहे। हा जी.आर. जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते गप्प बसणार नाही। व प्रसंगी मंत्र्यांना या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही, ही दखल घेण्यात यावी। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।